हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते. तर शुभ सायंकाळ सगळ्यांना. तर आता वाजले आहेत 5:30 आणि कुकर लावून घेतलेला आहे मी. तर कुकरमध्ये मी बटाटे उकळायला ठेवलेले आहे, कारण मला बटाट्यांची भाजी करायची आहे. तर बाहेर ना छान असा पाऊस सुरू आहे आणि एकीकडे जसं की मी बटाटे उकळायला ठेवलेले आहे आणि आता कढईत मला शेंगदाणे भाजून घ्यायचे होते, कारण शेंगदाण्याची चटणी करायची आहे मला. कारण आज ना मी जरा सायंकाळी मला डोसे बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मी 12 वाजता डाळ आणि तांदूळ ना भिजत घातलेले होते दुपारी. मात्र अजून ते मिक्सरला लावून बारीक करायचे आहे. मात्र म्हटलं चला त्याआधी बटाटे वगैरे उकळून घेते मी. आणि आता मी हे सगळं ना डाळ आणि तांदूळ जे काही भिजत घातलेले होते मी, तर ते आता बारीक करायला घेतलेले आहे. आणि रोज तेच ते भाजीपोळी खाऊन ना कधी कधी कंटाळा येतो, म्हणून कधी कधी असाही बेत करावा लागतो. आणि सायंकाळच्या वेळेस डोसे वगैरे करायला घेतले की छानच वाटतात जेवणामध्ये. आणि डोसे म्हटलं की अगदी सगळ्यांच्या आवडीचे असतात, म्हणजे कोणीच नाही म्हणत नाही त्याला. आणि जसं की मी सांगितलं की मी 12 वाजता ते भिजत घातलेलं होतं आणि म्हणून आता ते सगळं मिक्सरला लावून दळून घेतलं मी. आणि डोस्याकरिता हे सगळं मिश्रण ना फर्मेंट वगैरे होऊ देण्याची काहीच गरज नसते. असेच डोसे अगदी इन्स्टंट आपण मिक्सरला लावून बारीक केला आणि लगेच बनवले तरीही छान होतात. तर आता सगळं ते पीठ म्हणजे मिश्रण वगैरे मी दळून घेतलं आणि त्याच्यामुळे थोडंसं मिक्सर वगैरे खराब झालेलं होतं, म्हणून मग हातोहातनं ते मिक्सर देखील मी पुसून घेतलं. कारण हे पीठ वगैरे दळायचं म्हटलं थोडंसं की मिक्सर हा खराब होतोच. तर सगळं मिक्सर वगैरेही पुसून घेतलं मी. आणि इकडे मी एकीकडे ना सांबार फोडणी टाकलेला आहे, उकळलेला आहे तो छान. आणि इकडे इंडक्शनवर ना आलूची म्हणजे बटाट्याची भाजी करायला घेतलेली आहे. तर म्हणजे फक्त मिरच्यांमध्येच ही भाजी करत असते मी, म्हणजे तिखट वगैरे वापरत नाही. कारण छान अशी पिवळी जेव्हा दिसते ना ती भाजी, तर छान वाटते अगदी त्याचा रंग बघून. आणि डोस्यांसोबत ना अशीच भाजी खायला छान वाटत असते. तर भाजी आणि सांबार माझा झालेला होता, बाकी सगळं थोडंसं बाकी होतं. मात्र तेवढ्यात हे ऑफिसमधनं आले आणि काही गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणून आम्ही मार्केटला आलेलो होतो. कारण आता सोमवारपासून अपेक्षाची शाळा सुरू होत आहे. तर तिच्यासाठीच ना आम्हाला बॅग घ्यायची होती, परत बास्केट घ्यायची होती, टिफिन बॅग असते ती. तर त्याच्यासाठी आम्ही जरा मार्केटला आलेलो होतो. आणि अपेक्षा आमच्यासोबत नाही आहे, कारण तिचा क्लास होता आज कॅशिओचा, तर ती तिकडे गेलेली आहे. नाहीतर ती आलेलीच असते आमच्यासोबत तिच्या चॉईसने घेण्याकरिता. आणि हा सॅटर्डेचा सायंकाळचा व्लॉग आहे आणि सोमवारला अपेक्षाची शाळा होती. तर ती क्लासवरनं आलेली होती आता. सक्षम घेऊन आलेला होता तिला. तर आल्यानंतर तिला बॅग, टिफिन बॅग वगैरे मी दाखवलेली होती आणि तिला दोन्ही आवडलेल्या होत्या. तर आल्या आल्या मग लगेच मी पटकन शेंगदाण्याची चटणी करून घेतलेली होती. आणि मग अशी काही केलेली नव्हती, मग अशी फक्त मी बटाट्याची भाजी आणि सांबार तेवढंच करून गेलेली होती. तर आधी आता आल्या आल्यानं चटणी करून घेतली आणि त्यानंतर मग सगळे डोसे वगैरे मी करायला घेतले. आणि डोस्याच्या मिश्रणामध्ये ना मी थोडा चिमूटभर सोडा घातलेला आहे, त्यामुळे त्याला ना जाळी छान येत असते. तर मग मी सगळे डोसे वगैरे करायला घेतले. आणि डोसे म्हटलं की गरम गरमच खायला छान वाटतात, म्हणून मग एक एक करून सगळ्यांना मी डोसे देत होती. आणि कधी कधी रात्रीच्या जेवणामध्ये भाजीपोळीपेक्षा असा डोसे वगैरेचाही बेत छान वाटतो. आणि बघू शकता डोसे एकदम छान झाले होते, अगदी क्रिस्पी. आणि त्याचबरोबर त्याला जाळी देखील खूप छान आलेली होती. अगदी लगेच बनवलेले होते, मात्र तरीही छान झालेले होते. आणि डोसा वगैरे करायचा म्हटला की त्याच्यामागे कामेही भरपूर लागलेली असतात, म्हणजे भिजवा, दळा, त्यानंतर करा. मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सगळा थकवा नाहीसा होतो. कारण सगळे आनंदाने खातात, आवडीने खातात, म्हणून अगदी करायलाही उत्साह वाटतो. तर चला डोसे झालेले होते आणि पहिला डोसा सक्षमलाच दिलेला होता मी, त्याचं खाऊन झालेलं होतं. त्यानंतर एक एक करून अपेक्षाला, यांना, आईला दिला. त्यानंतर मग माझ्यासाठीही बनवून घेतला, कारण डोसा म्हटलं की काही एकत्र बसून खाता येत नाही. तर चला सगळ्यांची जेवणं वगैरे झाली, त्यानंतर सगळा ओटा वगैरे आवरून घेतला, किचन वगैरे आवरून झालं. आणि असा होता आजचा सगळा सायंकाळचा माझा व्लॉग. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. त्याचप्रमाणे व्लॉग आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.